वाशीमध्ये स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियानाच्या रथयात्रेचं भव्य स्वागत। स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती। ऑनलाईन व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक व्यवसाय धोक्यात येत असल्याचा आरोप। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 19 आरएमसी प्लांट बंद केले। मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्लांट बंद करण्याचा निर्णय। यामध्ये 3 उद्योगांची प्रत्येकी 5 लाख रुपयांची बँक हमीही जप्त। पीएमआरडीए कडून बेकायदेशीर बांधकामाविरोधात अतिक्रमण मोहीम। मुळशी तालुक्यातील जांभेमधील एका अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाईमध्ये बांधकाम जमीनदोस्त। कारवाईमुळे अनधिकृत आरएमसी प्लांटवर उभारणी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले। ऐरोली ते कळवा कॉरिडॉर प्रस्तावित। कल्याणहून थेट नवी मुंबई गाठण्यासाठी कॉरिडॉर प्रस्तावित। मात्र कॉरिडॉरसाठी बाधित होणाऱ्या झोपड्यांचं पुनर्वसन करा, त्यानंतरच काम करू देऊ, असा जितेंद्र आव्हाडांचा इशारा। मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मालाड मनोरी इथं निक्षारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार। मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प उभारणार। प्रकल्पासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेत जीव्हीपीआर इंजिनियर्स लिमिटेडची निवड। 12वी आणि 10वीची परीक्षा 2 महिन्यांवर आली असूनही अद्याप केंद्राची निश्चिती झाली नाहीये। गेल्या वर्षी गैरप्रकार झालेल्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे शासनाचे जाहीर आदेश। मात्र या संदर्भातील निर्णय आणि पर्यायी व्यवस्था याबद्दल वरिष्ठ पातळीवरून निर्णय होत नसल्यानं नियोजनाची प्रक्रिया अद्यापही अपूर्ण। छत्रपती संभाजीनगरात 250हून अधिक पदांसाठी पोलिसांची भरती। तरुणींना आता अर्ज करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंत मुदत, तर विलंब शुल्कासह अर्ज मागे करण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत मुदत। यवतमाळमध्ये भाजप शिवसेनेमध्ये राडा। नगर परिषद निवडणुकीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद। भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या घरावर दगडफेक। महिलेला शिवीगाळ केल्याचाही आरोप। खार पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात तोत्यागिरी आणि ओळख चोरीचा गुन्हा दाखल केला। बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून चित्रपटांमध्ये काम देण्याचा आमिष दाखवून अनेक महिलांची गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाई। पिंपरी चिंचवडमध्ये 4 जणांच्या टोळीला अटक। एका दुकानदारावर वार करून त्याच्याकडील 3,80,000 रुपयांची रोकड चोरी केल्यानं अटक। या आरोपींची धिंडही काढली। पिंपरी चिंचवडमध्ये प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला अटक। गुटख्यासह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांकडून सापळा रचून कारवाई। पिंपरी चिंचवडमधील पवना नदीमध्ये प्रदूषण केल्याप्रकरणी कारवाई। या प्रकरणी एका कंपनीला सील ठोकलं। 11 जणांविरोधात गुन्हा दाखल। कारवाईमध्ये महापालिकेनं 30 लाखांचा दंड वसूल केला। वाशिम जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा, दुर्मिळ आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना दर महिन्याला नियमित रक्ताची आवश्यकता। रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं पुढे येण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत कायम। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला बिबट्याचा वावर। रस्ता ओलांडताना 2 बिबटे कॅमेऱ्यामध्ये चित्रित। बिबट्यांना जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी।